अव्ययीभाव समास जो आहे तर त्या अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद महत्त्वाचे असते. नेहमी लक्षात ठेवा, अव्ययीभाव समास जो असतो तर त्याच्यामध्ये पहिले पद महत्त्वाचे असते. तत्पुरुष समास जो आहे तर त्याच्यामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते. द्वंद्व समास जो आहे तर त्यामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात. द्वंद्व समासामध्ये काय असतात तर दोन्ही पदे जी आहेत तर ती प्रधान असतात, दोन्ही पदे महत्त्वाची असतात. बहुव्रीही समास जो आहे तर त्यामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो. यामध्ये अव्ययीभावमध्ये पहिले पद महत्त्वाचे, तत्पुरुषमध्ये दुसरे पद महत्त्वाचे, द्वंद्वमध्ये दोन्ही पदे महत्त्वाची, दोन्ही प्रधान असतात आणि बहुव्रीहीमध्ये दोन्हीही प्रधान नसतात. दोन्हीही काय आहे तर दोन्ही नाही, मात्र तिसऱ्या पदाचा काय होतो तर बोध होतो. हे लक्षात ठेवा. आणि अशीच माहिती तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे अशी अजून माहिती तुमच्यापर्यंत पोचेल. ओके, ठीक आहे. तर अव्ययीभाव समास जो आहे त्यातला पहिला प्रकार जो आहे अव्ययीभाव समास, तो आज आपण बघणार आहोत. अव्ययीभाव समास जे आहे तर ते आत्ताच